कमी त्याला कारणीभूत तुम्ही आहात. आपण स्वामी बोलले ना, मग 100% झालंच की. कसं कसं आता 100% पूर्ण झाले. जय सुदर्शन स्वामी. जय सुदर्शन स्वामी. सुदर्शन स्वामी की जय. सुदर्शन स्वामी की जय. मनोहर 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 स्वामी की मनोहर स्वामी यावं, आसनस्थ व्हावं. थांबा. मठाधिपती या पदाचा मी राजीनामा देतोय. मनोहर स्वामी काय झालं अचानक? आपणच जर असं बोललात तर कसं? नाही गंगाधर स्वामी, मी हे स्वामींच्याच आज्ञेनं बोलतोय. आपण स्वामी तर स्वामींनीच काल दृष्टांत दिला. रामदास भाऊ, स्वामींची अशी इच्छा आहे की मी गादीवर न बसता जो पर्यायी मठाधिपती असेल त्याला मार्गदर्शन करावं. आणि स्वामींनी हेही सांगितलंय की नवनिर्वाचित मठाधिपती हा माझ्यासारखाच शुद्ध चारित्र्याचा, निर्व्यसनी आणि आपल्याच समाजाचा हवा. पण तो कोण असावा याबद्दल स्वामीजी आपल्याशी काही बोललेत का? काही नाही, त्यांनी असं नाव असं नाही सांगितलंय. फक्त तो तरुण असावा एवढी अट मात्र त्यांनी घातली. पण मला वाटतं स्वामींनी दृष्टांत दिलाय तर त्यांची आज्ञा पाळलीच पाहिजे. होय होय हो हो होय बरोबर आहे. हो हो. म्हणूनच आता नवीन मठाधिपतीची निवड आपण सर्वानुमते करूया. जय स्वामी सुदर्शन. जय स्वामी सुदर्शन. जय स्वामी सुदर्शन. स्वामींनी नाव न सुचवल्यामुळे मोठाच पेच उभा राहिलाय. सगळा सांगोपांग विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. अगदी योग्य बोललात तुम्ही. हो, पण तोवर आसन रिकामच ठेवायचं का? आसन रिकामं ठेवून चालणार नाही. छे अहो, असं कसं करून चालेल? मनोहर स्वामींव्यतिरिक्त दुसरं कुणाचं नाव सुचतंय? नाही ना. आता स्वामींची आज्ञा म्हणजे करावंच लागणार. आपली हरकत नसेल तर मी एक नाव सुचवू. कोणाचं? बंड्या नाडकर्णी. बंड्या? काय? म्हणजे विष्णू नाडकर्णी. अरे काय बोलतोयस तू? तो कसा स्वामी होईल? काय हो? हो बरोबर आहे. नाही ते काय काय हरकत आहे? स्वामीजींनी सुचवलेले सगळे गुण आहेत त्याच्यात. तो तरुण आहे, निर्व्यसनी आहे, चारित्र्य शुद्ध आहे, शिवाय आपल्या समाजातलं आहे. मला वाटतं फार विचार न करता आपण स्वामीजींची आज्ञा पाळायला हवी. नाहीतर मग तुम्हीच सुचवा दुसरं कोणीतरी. नाही, हे सगळं आम्हाला मान्य आहे हो, पण हे त्याला मान्य आहे का? साधा मूर्ती बनवणारा तो, शिवाय नास्तिक. कोण म्हणाला नास्तिक आहे तो? त्याला फक्त देवाचा बाजार मांडलेला आवडत नाही, एवढंच. अहो, थोड्या दिवसांचाच तर प्रश्न आहे. स्वामीजी लवकरच बरे होऊन परत येतील. ठीक आहे, आता तुम्ही सगळेच म्हणताय मग माझी काहीच हरकत नाही. ठीक आहे, तर मग सर्वानुमते हा निर्णय आपण आज घेत आहोत. हो, चालेल चालेल. बोला सुदर्शन स्वामी महाराज की जय. हो, हे कुठे चालले? याला म्हणतात हात आया पर मुंह न लगा. काय म्हणायचंय का तुम्हाला? या वयात संधी मिळणार ती किती वेळा? आता संधीचं नाही समाधीचं वय झालंय तुमचं. आता बसा नवीन स्वामींना पंख्याचं वास. खूप खासली मी, कळलं ना? खूप गाजली मी. तुम्हाला काय वाटलं असा स्वस्थ बसेन मी?
साधू एरेला पेटला की त्याचा रावण होतो म्हणतात. मठाधिपती फक्त मीच होणार, फक्त मी. कधीपासून शोधतोय त्याला? आर यू शुअर तो इथे असेल? बंड्याचं हे नेहमीच असतं. लढण्याची वेळ आली की हा शेपूट घालून बसतो. मला खात्री आहे तो इकडेच असणार. तू थांब इथे. मी सरळ साधा मूर्तिकार आहे रे. अध्यात्माशी काहीही संबंध नाहीये माझा. मला नको पाडूस यात. ठीक आहे, खानात सोडून देऊ आपण. जे जसं चाललंय ना तसं चालू देऊया. पण मग नंतर म्हणू नकोस की जे चाललंय ते सगळं चुकीचं आहे. कारण तुझ्या माझ्यासारखे तरुणच ऐन वेळी मागे हटतात. काळाची दिशा स्पष्ट आहे बंड्या. तरुणांनी सूत्र हाती घेतली पाहिजेत स्वतःहून. मला पटतंय रे ते, पण मीच का? अरे कारण आमच्यामध्ये तूच आहेस नाजूक साजूक. स्वामी बनण्यासाठी जे काही लागतं ते सगळं आहे तुझ्याकडे. इच्छा असूनही तू तिखट खाऊ शकत नाहीस. दारू तर तू पितच नाहीस. अरे नियतीचा इशारा समज बंड्या. नाटकातील एक महत्वाचा पात्र आहेस तू. आत्ता कुठे नाटकाचा खेळ सुरू होतोय आणि खेळ रंगण्याच्या आधीच तू पडदा टाकायला निघालायस. काय यार. चल येतो मी तुझ्या बरोबर, फक्त तुझ्या करता आणि तुझ्या ध्येया करता. भक्तजन हो, जरी या आसनावर मी बसलो आहे तरी मी स्वतः स्वामी नाही. मी फक्त स्वामी आणि तुमच्यामधील एक दुवा आहे. त्यामुळे मी जे बोलत आहे ते मी बोलतच नाही. माझ्या मुखातून, माझ्या वाणीतून प्रत्यक्ष स्वामीच प्रकट होत आहेत. स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या शिरावर आहे. त्यामुळेच प्रेम. प्रेम प्रेम ही एक अगाध शक्ती आहे. प्रेमामुळेच जग जिंकता येतं. प्रेमामुळेच माणसाला सुद्धा जिंकता येतं. जिथे प्रेम आहे तिथे माणूस, आणि जिथे माणूस आहे तिथे प्रेम.